आणि नुसतं काका काकांना म्हणतात त्यांचं नाव पण तो थोडीशी इकडे हो. आशुतोष काका लपलाय. बाबांना टोपी काढू दे का? हो मॅडम बाबांना टोपी काढू दे का? दादा टोपी काढू दे का? इकडेच आहेत ना जरा. जरा थोडंसं इकडे एक सेकंड. आणि हवंय अशोक चंदनपूरकर. त्यांच्या हातात रुमाल घे, बाबांच्या हातात रुमाल ठेव. असं ते बरं. हे अशोक चंदनपूरकर ज्यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी आज आपण भेटतोय, त्यांचा जलसमृद्धीचा इतिहास आहे, अभ्यास आहे खूप त्या सगळ्याचा. आणि त्यांच्याकडे जवळजवळ 1995-97 किंवा त्याच्याही आधीपासूनची कागदपत्र, पुस्तकं, कात्रणं, वर्तमानपत्रातली कात्रणं त्यांनी स्वतः काही शोध लावले किंवा अंदाज बांधले आहेत. त्याच्याबद्दल सगळी माहिती त्याच्यामध्ये आहे. अशी जवळ 3 खोल्या भरून, जे मगाशी म्हटलं, पूर्ण कागदपत्र होती. ती सगळं त्यांचा अभ्यास आहे एवढं. ते सगळं त्यांनी वाचलेलं आहे. त्यांच्या आजही 87व्या वर्षी सगळं डोक्यात आहे. सगळं प्रमाण, प्रत्येक खंदक किती इंच, किती फूट, किती मीटर, केवढं पाहिजे, त्याच्यात पाणी किती बसेल, ते किती उतारावर डोंगरावरनं खाली यायला पाहिजे, किती खंदक किती अंतरावर खणायचे, ते कसे खणले गेले पाहिजे, त्याच्यामधनं खंदक खणल्यानंतर त्यातनं निघणारं जे रॉ मटेरियल निघेल त्याचा बिल्डिंग्स वगैरेसाठी कसा उपयोग होईल, या सगळ्याची माहिती त्यांनी दिलेली. कुठे डोंगरावर कधी पाऊस पडतो, किती पाऊस पडतो, ह्याच्यापासून खाली गाव किती लोकसंख्येचं आहे, त्याला किती पाणी साठवण लागणार, किती ब्रास, किती मीटर, किती लिटर, सगळं एकूण एक आकडा त्यांना तोंडपाठ आहे. आजही त्यांच्याकडे मला जवळजवळ, म्हणजे ते पुस्तक लिहिताना काका किती 5-7 चाळण्या लावल्या असतील की हे नाही, हा आकडा चुकला, हे इतकं त्यांच्या परफेक्ट डोक्यात बसलेल्या गोष्टी आहेत सगळ्या. आणि ही जी सगळी कागदपत्रं आहेत, ती सगळी कागदपत्रं ह्या तिघी, कविता गावडे, प्रतिमा सणस आणि सुनीता जाळकर, ह्या तिघींनी सगळी कागदपत्रं चाळून एक एक बाजूला काढून त्यांचं सेग्रेगेशन केलं, सगळी वेगळी केली की पाण्यात संबंधी काय, धरणात संबंधी काय, किंवा बाकी काही धोरणात्मक त्याच्या ते खणायला काय काय लागेल, मजूर किती लागतील, हे सगळं जे वेगळं काकांचं काम आहे ते सगळं त्यांनी वेगळं वेगळं करून घेतलं. आणि मुख्य काकांची ओळख झाली माझी ती रुची रापतेमुळे. ही महत्त्वाची गोष्ट. आणि त्याच्यानंतर आता आणखीन एक गोष्ट म्हणजे ते सगळं झाल्यावर काकांना मी जेवढं छळलं, 50 वेळा चाळण्या लावलं, त्याच्यानंतर एकदा काकांचं ग्रीन सिग्नल मिळाल्यावर आशुतोष शेणालीकर एक उत्तम चित्रकार, आणि त्याच्या मागच्या त्याच्या संकल्पना, खूप सुंदर संकल्पना असतात. तो लिहितोही त्याच्याबद्दल खूप छान, एक्सप्लेन करू शकतो चित्र, भाषा चांगली आहे त्याच्याबद्दलची. तर त्याने प्रिंटिंग आणि डिझायनिंग केलं आहे. त्याच्यासाठी मी त्याचं डोकं 1000 वेळा खाल्लेलं आहे. आणि तो बिचारा तेवढ्या शांतपणे त्याने ऐकून मॅनेज करून दिलं मला सगळं. आणि आज आपण आता ते पुस्तक प्रकाशन करतो. हे सगळं पुस्तक लिहून आलं ते कोणी पुन्हा वाचून, काकाने वाचून घेतलं ना? 3-4 वेळा, 2.5 वर्ष काम चालू आहे आमचं बरोबर. आत्ता ही जी कॉपी आहे ना, सेम कॉपी, त्याच्यामध्ये थोड्या त्रुटी राहिल्या. आता कविता रोज त्यांच्याकडे जाऊन तास भर त्यांना वाचून दाखवायची. आणि मग काकांनी ते पुन्हा हे नाही, हे वाक्य इथे पाहिजे, हे इकडे पाहिजे, हे ह्याच्यामध्ये हे नको, त्याच्यामध्ये ते इतकं. म्हणजे ह्या वयात मी म्हटलं आधीच आम्हाला आत्ताही विसरायला. काकांच्या मात्र प्रत्येक गोष्ट व्यवस्थित लक्षात असते. एक तुम्हाला ॲड्रेस देतो, तिकडे परत पाठवूया आपण. हो, आमचे माधवरावची ते पाणी तज्ञ. मी म्हणूनच विचारत होते तुला काल की हे होईल का म्हणून. कुठेतरी त्याचे वर्णी लागायला पाहिजे, ते काम व्हायला पाहिजे. टिपॉय
या मॅडम या मराठी या जरा हे वाटतं ना प्लॅटफॉर्म भरलेलं वाटायला चांगल्या वेळेस मला कापू नका झालं. हे ना अनरिलेटेड हे आमंत्रण असं सगळ्यांना दिलं होतं वाचून घ्या मग मी सुरू करते. परीक्षा 10 तारखेला झाली पण आजपासून खूप शाळा सुरू बरं होतं. ती काकांसाठीची कॉपी एकदा परीक्षा संपली की 3 महिने पाणी प्रश्न हा तसा महत्वाचा आहेच. म्हणजे आता जी टंचाई आणि हे तसं म्हटलं तर आता हे पुस्तक म्हणजे खरं तर धोक्याची घंटा अशा दृष्टीने आपण म्हटलं तरी सुद्धा लोकांना जागृत करण्यासाठी उपयोगी पडणार आहे. किंवा एक परत नाही माझं म्हणणं असं होतं की आज पाण्याची टंचाई लक्षात घेता आता हे पुस्तक म्हणजे खरं तर पुढची धोक्याची घंटा असंच आपण त्याला म्हटलं पाहिजे. पण त्याच्यापेक्षा आपण उलटं म्हणूया की ही सुरुवातीची घंटा आहे की लोकांना जागृती करण्याकरता. आणि ह्या जागृती करण्याच्या दृष्टीने जे तुम्ही एफर्ट्स घेतले त्याच्याकरता एक छोटीशी भेट देऊ इच्छितोय. जे माझं पेंटिंगच आहे जे घंट्या बेसवरचंच आहे. म्हणून आपल्याला हे छोटंसं फ्रेम आपल्याला देऊ इच्छितो. ठेवू? फक्त इकडे बघा. दिसतोय सगळे व्हिडिओ शूटिंगच करतोय. आम्हाला पाठवा हे. दादा हे पण ऐका ना तर आता एक व्हिडिओ पाठवते मी. चाहत्या बदला आहे. माझे 3 लेख तयार आहेत बरं का, तर ते तुम्हाला मी देईन, तेही त्यांना द्या. देतो. म्हणजे देतो. एक लेख असा देतो. केंद्र सरकारचे पहिले केंद्र सरकारचे व सर्व राज्य सरकारांची पहिले बजेट सिंचनाचे हवे. आणि आपण 75 अमृत वर्ष म्हणतो आपण. आणि काही लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यांच्यावर ही वेळ कुणी आणली? त्यांची ही मानसिकता का झाली? तर वेगवेगळी कारण आहे, पण त्याच्यात पाण्याची उपलब्धी एक कॉमन कारण पाणी आहे. तर माझ्या ह्याच्यामुळे पाणी हे होईल आणि हे तिन्ही हंगामात मिळू शकेल. तिन्ही हंगामात मिळू शकेल. आणि प्रत्येक हंगामामध्ये पिकाला 2 संरक्षित पाळ्या म्हणजे 4 इंच किंवा 10 सेंटीमीटरच्या पाळ्या खात्रीपूर्वक देता येतील, हमीपूर्वक देता येतील, असं हे जमणार आहे. आणि याच्यातून प्रचंड रोजगार निर्मिती होणार आहे. मला पुन्हा एकदा ते तुम्ही मगाशी म्हटलात ना तुमचं जो कन्सेप्ट आहे ती पुन्हा एकदा सांगा ना जरा. मला तेवढा नेमका मोबाईल फोन आला होता. तो खंदक खाण्याचं तुमची जी कन्सेप्ट आहे ना बेसिक, हां ती परत ऐकायची आहे त्यांना. हो चालेल ना. हा. सांगा ना. ते मगाशी मोबाईल आला चालेल ना. तर हे लकाकी तळं आहे ना, तर हे त्यातनं दगड काढला आणि 250 वर्षापूर्वी सगळं फर्ग्युसन कॉलेजचं शैक्षणिक संकुल बांधण्यासाठी तो वापरला. म्हणजे त्यावेळी वाहतूक कमी झाली, दगडाचा वापर बांधकामासाठी झाला आणि जो खड्डा तयार झाला त्याच्यात जिवंत पाण्याचे झरे लागले. पण पलीकडे चित्तरंजन वाटिका नावाचे उद्यान आहे आणि तिथे एक ओढा आहे. तो ओढा वेताळ टेकडीपासून येतो आणि आपल्या इथं दमाणी हाऊस किंवा ते तिथून तो मुळा नदीला मिळतो बरं का. तर ह्या ओढ्याच्या दुतर्फा आपण अशा खाणी जर घेतल्या तर तिथल्या तिथंच गौण खनिजाची पूर्तता होईल. म्हणजे वाहतूक वाचेल. वाहतूक वाचल्यामुळे धूळ वगैरे निर्माण होऊन पर्यावरण बिघडणार नाही. नंतर
आपल्या इथं इंधन वाचेल त्यावेळेला परकी आपल्याकडं आपली गंगाजळ जी आहे तर त्यातला फार मोठा हिस्सा या इंधनासाठी कच्च्या तेलासाठी खर्ची पडतो तो वाचेल. आणि पूर्वी म्हणजे 500 नंतर पुण्याचा हॉरिझॉन्टल ग्रोथ झाला आणि नंतर ह्या 90च्या आसपास व्हर्टिकल ग्रोथ 3 मजल्यापर्यंत बांधकामं झाली. तर 500च्या वेळेला प्लिंथ लेवलपर्यंत तुम्हाला माती मुरुम दगड पिचिंग ग्राउटिंगसाठी लागतो. तर मग तो तिथल्या तिथेच तुम्हाला उपलब्ध होऊ शकला अशी एकात्मिक म्हणजे रोजगार निर्मिती होईल, जलसंचय होईल आणि गौण खनिज संपत्तीचं निर्माण होईल. अशा 3 गोष्टी एका ह्याच्यात आपोआप साध्य होऊ शकतात. हे जे अगस्ती खंदक म्हटलात ना तुम्ही, हा अगस्ती त्याच्याबद्दल सांगा. एका आचमनामध्ये समुद्र प्राशन केला. त्यामुळे हा जो खंदक आपण करू त्याच्यात जेवढं पाणी येईल तो कलेक्ट होईल, लॉक होईल आणि सरप्लस असेल ते ओव्हरफ्लो होऊन पुढे जाईल. म्हणजे असे पायऱ्या करत जायच्या खंदकाच्या. आणि ह्याच्यात ह्याच्या 92 साली संतोष गोंधळेकर नावाच्या शास्त्रज्ञांनी अप्रतिम पुस्तक लिहिलं बरं का. त्यांनी महाराष्ट्राचा आणि भारताचा अत्यंत बारकाईने पावसाचा पाण्याचा अभ्यास करून ते पुस्तक छापलं आणि त्यातनं काही निष्कर्ष दिले. तर त्याच्यात बागायती गावाची पाण्याची गरज 8 इंच किंवा 160 म्हणण्यापेक्षा 200 मिलीमीटर एवढीच आहे आणि त्याच्या दुपटी तिपटीपासून 25-30 पटीपर्यंत पाऊस पडतो. तो पुढे मागे पडतो. मग हा जिथे पडतो तिथे जेव्हा पडतो तेव्हा आणि जमिनी खाली जल हे होऊ शकतं जल उपलब्धी. पण तुम्ही जे म्हटलात ना की खड्डे खणायचे त्याच्यासह माती येऊ शकतेच की पाण्याबरोबर आणि तो पुन्हा लेवलला येऊ शकतो. सुपीक माती आली तर ते पिकाऊ जमीन तयार होईल किंवा ती माती तुम्ही दुसरीकडे वापरू शकाल. म्हणजे सारखं तुम्हाला खणत राहायला लागणारच. म्हणजे आणि एक उत्तम उदाहरण असेल पनवेलजवळ बल्लाळेश्वर नावाचं तळ आहे. तर ते त्या तळ्याची हकीकत ते 135 एकराचं होतं. आता ते 60-65 एकराचं आहे आणि त्या तळ्याच्या गाठी बल्लाळेश्वराचं प्रचंड मोठं शंकराचं मंदिर आहे, दूध पापेश्वरचा कारखाना आहे. तर वसईच्या मोहिमेवरून परत येताना पनवेलला त्यांचा मुक्काम सापडला आणि खजिना संपला. सैन्य चिमाजी अप्पांना म्हणले की तुम्ही आम्हाला पनवेल लुटण्याची परवानगी द्या. तर पनवेलमध्ये एक बापट नावाचे सावकार होते. त्यांच्या कानावर गेले, तुम्हाला किती पैका हवा, पैका असा शब्द त्याच्यात आहे, तेवढा मी पाठवून देतो पण पनवेल न लुटता तुम्ही पुण्याला जा. तर त्यांनी तो पाठवून दिला पैका. मग सैन्य म्हणलं की बापटांचं आपल्याला हे दिलेलं आहे तर त्यांनी आम्हाला काहीतरी काम सांगावं म्हणजे त्यांच्या आम्हाला उतराई होता येईल. मग म्हणले आम्हाला तळं खोदून द्या. मग त्या सैन्याने 135 एकराचं तळं खोदून दिलं असं. आणि नैसर्गिकरित्या आपल्या ठाणे शहरात आजही 35 तलाव आहेत की ज्याला भिंत नाही आहे बघा. आणि सगळ्या कोकणपट्टीतून जाताना प्रत्येक गावात 2-4 तलाव असे आहेत की वर्षभर तिचं पाणी असतं. तर ह्या पद्धत आणि हरियाली नावाची ठाण्यामध्ये एक संस्था आहे. त्याचे जे संस्थापक ते स्वतः चार्टर्ड अकाउंटंट आहे. त्यांनी ठाण्यामधल्या जुन्या दगडाच्या खाणी ह्या करून तिथं जलसंचय केला, हरियाली संस्था. तर कमी खर्चामध्ये किंवा जवळजवळ बिन खर्चामध्ये आपण आणि जल आत्मनिर्भर झालं की आपण रोजगार आत्मनिर्भर होतो. आपली अन्न सुरक्षा हे होऊ शकते. हे जे आपलं कात्रचं तळ आहे, तलाव म्हणूया आपण, तलाव नाही म्हणता येणार, आणि तो काहीतरी शनिवारवाड्यापर्यंत पाणी येतं त्याचं किंवा काय ते काय म्हणजे नाही ती भिंत बांधली, ती भिंत बांधलेली आहे. इकडं मस्तानी तलावाला सुद्धा भिंत बांधलेली आहे. पण त्याच्याच नेमकी विरुद्ध गोष्ट आपण विश्रांतवाडी आहे तर तिथं पुढे धानोरी म्हणून आहे. तिथे एक दगडाची खाण आहे एल आकाराची. हां, तर ती बिलो ग्राउंड लेवल आहे आणि 150-200 फूट खोल आहे. मग अशा पद्धतीच्या आपल्याला खाणी आजूबाजूला आहेत. आपला टिळक तलाव ही दगडाची खाण आहे
हो. नंतर लाल देवळाच्या पाठीमागे एक तलाव आहे, त्यातनं दगड काढून कौसी हॉल अमुक तमुक ही बांधकामं तिथे झाली. आणि असे नंतर खुद्द पुणे विद्यापीठात ज्ञानेश्वर सभागृहाच्या पलीकडे जी 2 मैदानं आहेत, एक क्रिकेटचं आहे आणि एक फुटबॉल आणि हॉकीचं आहे, तर तिथं 20 गुंठ्याचा एक तलाव आहे बघा. आणि त्याच्यामध्ये एक घुमटी आहे. तर म्हणजे जागोजागी अशा पद्धतीने जल उपलब्धी करून घेता येऊ शकते. आमचं चिपळूण जे आहे ना, हां. चिपळूण 100 तलावाचं गाव होतं ते. हो का? आता किती आहेत? घेतो. 3 का 4 मोजून आहेत. बोला तुम्ही नंतर चालेल बोला. ते चालेल हे होऊन जाईल ठीक त्याला. आहे, ठीक आहे. 3 का 4 मोजून आहेत, बाकी सगळे बुजवून बिल्डिंग हो, आहे. हो. आता थोडं थांबवा, पुन्हा बोला. आता खाऊन घ्या. हां. नमस्कार रसिक हो. आज एका अशा अवलियांचा परिचय करून घ्यायची सुवर्ण संधी मला मिळते. मी श्रद्धा चितळे स्वतःला भाग्यवान समजते की जगातल्या अनेक समस्यापैकी महत्त्वाची आणि खरोखर गरजेची आणि पूर्ण जगभरात म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रात आत्ता जो मार्च एप्रिल नंतर दुष्काळ जाणवतो तो खरोखरच डिसेंबर जानेवारीपासून ती जाणवायला लागली आहे. मी सध्या पुण्यात राहते आणि पाणी प्रश्न ही इतकी मोठी समस्या या अवलियांनी आपल्या पुस्तकातून इतक्या सुंदररित्या मांडलेली आहे. आणि त्याचं आज प्रकाशन सोहळ्याचं येण्याचं भाग्य माझ्या मॅडम ज्यांच्याकडे मी ज्यातने शिकत होते अशा धारप मॅडमनी त्याचं शब्दांकन केले. आणि मी सुरुवात करते की मी पामराने काय बोलावं अशा ईश्वरतुल्य व्यक्तिमत्वाचं आपण त्यांच्या कार्यक्रमाचा एक भाग होऊ शकलो. मला वाटतं यासारखं आनंदाचं आणि मोलाचे क्षण असू शकत नाही. मी सुरुवात करते. काका, आपलं वास्तव्य पुण्यात किती वर्ष? जन्मापासून आहे. जन्मापासून हो, आपण हो. पुण्यात राहता. हो. पाण्यासारखी म्हणजे पुण्यात पेशवाई पुणे असं हो, म्हणतात, हो. इतकी सुबत्ता पुण्यात. हो. पण तरी देखील पूर्वीचा काळ म्हणजे साधारणतः मी असं धरते की कोणत्या शतकापासून आता 2026 सालापर्यंत टप्प्यांमध्ये तुम्हाला काय फरक म्हणजे त्या पेशवे काळापासून आत्तापर्यंत पाणी प्रश्नावरतीच आपण अभ्यास करावा असं आपल्याला का वाटतं? कारण मी 7वीत असताना संपूर्ण साने गुरुजी वाचून काढला होता आणि त्यावेळेला खेड्यामध्ये शिक्षक म्हणून नोकरी करायची असं ठरवलं होतं. आणि 72च्या दुष्काळापासून सगळी खेडी पाण्याअभावी ओस पडायला लागली आणि सगळे खेड्यातले नागरिक शहराकडे धाव घ्यायला लागले. आणि मग पाण्याअभावी जर खेडं ओस पडतं तर खेडं पुन्हा जलसमृद्ध कसं होईल ह्या विचाराने मी आपोआप झपाटला गेलो. आणि मग ती समस्या कशी आपल्याला मार्गी लावता येईल त्याच्याबद्दल मी अभ्यास करायला लागलो आणि माहिती जमा करायला लागलो. आपला फार परिचय नसला तरी आता ज्यांनी शब्दांकन केलं हो. त्यांनी असं म्हटलं की जवळजवळ 3 मजले आपली कातरणं या संदर्भाची हो. 3 खोल्यामध्ये ही सगळी कातरणं आपली होती हो. आणि ती संघटित एकत्रितकरण केलं. पण एवढी मोठी कातरणं जमा करण्याचा कालावधी सुद्धा आपला तेवढाच असेल ना? तो काळ एक मर्यादित होता की जसं जसं तुम्हाला मिळत गेली? हां, जसं जसं मिळत गेली तसं तसं मी ते संकलित करत गेलो जसं जसं. आणि मग त्याच्या अनुषंगाने काही मला कल्पना सुचायला लागल्या की ह्या पद्धतीने करावं, त्या पद्धतीने करावं वगैरे वगैरे. आपल्या घरी एक दिवस पाणी आलं नाही, हो. मुंबई असू दे, हो. मोठ्या मोठ्या महानगरांमध्ये असू दे किंवा खेडोपाडी, तर सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणूस काय विचार करतो की आता बिस्लरी आहे तर आता बिस्लरी आपली सोय करतो. पण तुम्ही संपूर्ण
महाराष्ट्राचा, भारताचा विचार करून ही समस्या कशी सोडवता येईल अशा पद्धतीने तुम्ही विचार प्रणाली मांडली आणि एक एक गोष्ट तुम्ही ती शब्दांकित करत आला. हो. पण असं बघायला गेलं तर माणूस म्हणतो की माझा प्रश्न सुटलाय ना, मग मी जगाचा कशाला विचार करू. अशा युगात वावरत असताना तुम्हाला असा सर्वसमावेशक विचार करावा असं का वाटतं? त्याचं कारण संघाची प्रेरणा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रेरणा. कारण संघाच्या प्रार्थनेत राष्ट्राला परमवैभवापर्यंत न्यायचं असा रोजचा संकल्प असतो. नुसतं दारिद्र्य निर्मूलन करायचं असं नाही, परमवैभवापर्यंत. मग ही वाटचाल कशी होऊ शकेल, तर ही कृषी विकासातून होऊ शकेल, ग्रामविकासातून होऊ शकेल. आणि ह्यासाठी त्याची प्राथमिक गरज विपुल पाण्याची उपलब्धी असणं हा भाग लक्षात आल्यामुळे प्रथम पाण्याला प्राधान्य दिलं अशी ती सुरुवात होत गेली. आणि आपल्याकडे आपली जी शेती आहे ही बागायती शेती फार कमी आहे आणि कोरडवाहू जिरायत शेती जवळजवळ 80% आहे पर्जन्याधारित. आणि ती ती सगळी बेभरवशी आहे. तर ह्याच्यातून शेतकरी दिवसेंदिवस कफल्लक होत गेला आणि त्याला दुसरा काही पर्याय नसल्यामुळे तो नाईलाज म्हणून शेती करत राहिला. आणि पुढं शेतीच्या ज्या लागणाऱ्या निविष्ठा ज्या आहेत त्या मात्र शहरी दराने महाग होत गेल्या आणि याची प्राप्ती याच्या उत्पादन केलेल्या मालाला त्या प्रपोर्शनमध्ये हे होईना, वाढीव दर मिळेनात आणि मग त्याच्या आत्महत्या सुरू झाल्या. शेतकऱ्याच्या मानसिकतेमध्ये फरक पडून तो आत्महत्या करायची, कारण त्याच्यावर कर्जाचे डोंगर उभे राहिले, कशाची शाश्वती नाही वगैरे वगैरे, आणि नैराश्यामुळे तो आत्महत्या. मग ह्या सगळ्याला उत्तर असं की आपल्याकडं पुरेसं पाणी उपलब्ध असणं हा पहिला प्राथमिक भाग आहे. आणि मग पुरेसं पाणी उपलब्ध करण्याच्या ज्या पद्धती आहेत त्याच्यात प्रचलित पद्धतीमध्ये पुरेसं पाणी होत नाही. तर म्हणून मी स्वतंत्र विचार हे करून रामचंद्र पंत अमात्यांनी किल्ल्यांवरती जसं पाण्याची व्यवस्थापन करावं तर तो विचार गृहीत धरून मी पाण्याची गाव पातळीवर, शेत पातळीवर जल उपलब्धी कशी होईल असा प्रयत्न सुरू केला. आणि त्यात मग मला त्याला पुष्टी देणारे अनेक जागजागी हे मिळत गेले, पुरावे मिळत गेले. आणि मग आपल्या पूर्वजांना हे सगळं माहीत होतं. पूर्वी लोकांनी काय ज्याला म्हणता येईल विहिरी, बारवा वगैरे ह्या ज्या पारंपरिक गोष्टी होत्या तर त्यावेळेला लोकसंख्या कमी होती आणि निसर्ग चक्र आता जसं बिघडलेलं आहे तसं काही बिघडलेलं नव्हतं. तर आहे त्याच्यामध्ये भागतही होतं आणि लोक मुख्यने समाधानी होते. आता लोकांना हाव सुटलेली आहे आणि लोक निसर्गाला ओरमाडत सुटलेले आहेत. त्यामुळे मग हे आणखी उलट हे होत गेलं. तर या सगळ्या ह्याच्यात पाण्याची उपलब्धी सोप्या पद्धतीने व्हावी हा माझा जो विचार होता त्याला सपोर्ट देतील असे मला 2-3 हे मिळाले. त्यातला एक म्हणजे फर्ग्युसन कॉलेजला लागणारा दगड ज्या दगडाच्या खाणीतून काढला ते लकाकी तळं, आणि दुसरं येवला गावामध्ये येवला नगरशेठ छबिलदास गंगाराम यांनी एक ओढ्यामध्येच एक तळं खोदलं तो हे, आणि भूपृष्ठ पातळीखाली फक्त खोदकाम करून जलसंचय करावा ही कल्पना माझ्या मनात दृढ झाली. आणि त्याचं एक दुसरं कारण असं की सर्व किल्ल्यांवरती कातळ टाके असतात. तर ह्या कातळ टाक्यातून दगड काढतात आणि त्याच्या आसपास पडलेला जो पाऊस आहे तो आपोआपच प्रभावी पद्धतीने त्या टाक्यात जमा होतो आणि ते वर्षभर तुडुंब भरलेले असतात आणि
गडावरच्या सैन्याच्या शिबंदीच्या याला कातळ टाक्यांचं पाणी पुरेसं होतं. तर कातळ टाकी ही कल्पना आणि त्यातनं निघालेला दगड हा तटबंदीसाठी वापरता येतो, बुरुजांसाठी वापरता येतो, पायऱ्यांसाठी वापरता येतो. तसं खोदकाम केल्यानंतर निघालेली माती, मूळ, दगड हे हल्ली सगळीकडे प्रचंड प्रमाणात बांधकामं सुरू आहेत. तिथं तो वापरला जाईल आणि लोकांना खोदकामाचा रोजगारही मिळेल आणि खोदलेल्या जागेमध्ये पाणीही उपलब्ध होईल. असे 3 गोष्टी ह्या एका विचारामध्ये समाविष्ट होतात आणि सोप्या पद्धतीने होतात. म्हणून मी याचा पाठपुरवठा करत राहिलो. अगदीच ऐकताना मन भरून आलं, कारण पाण्याची उपलब्धता फार प्राचीन काळी तुमच्या अभ्यासाद्वारे आता मला जाणून घ्यायचं आहे की उपलब्धता तेवढीच होती जी आत्ता 2026मध्ये पण तेवढीच आहे आणि व्यवस्थापन त्यावेळी इतकं प्रगल्भ नव्हतं असंही म्हणता येणार नाही. कारण सप्तेश्वर मंदिर संगमेश्वर सारख्या खेड्या म्हणजे तालुका स्तराच्या ठिकाणी सप्तेश्वराचं जे काही नियोजन केलेलं आहे पाण्याचं 7 ठिकाणी, तर अशा बरेच ठिकाणी पेशवेकालीन किंवा तत्पूर्वी महाराजांच्या काळामध्ये पाण्याचं उत्तम व्यवस्थापन केलेलं असायचं. मग पाण्याची उपलब्धता आणि लोकसंख्या कमी होती, त्यामुळे ते व्यवस्थापन पाणी पुरवठा सगळ्यांना होत होता. तसं आत्ता टेक्नॉलॉजी आली, पाण्याचं उत्तम नियोजनाचे प्रयत्न चाललेले आहेत. मग लोकसंख्या वाढते आहे का व्यवस्थापन कुठे कमी पडत आहे का पाण्याची लोकसंख्येमुळे उपलब्धता कमी झाली? थोडंसं गुंतागुंतीचा हा प्रश्न आहे, गुंतागुंतीचा. तरी पण त्याचं एक उत्तर असं देता येईल, लोकसंख्या तर वाढलीच आहे, त्यामुळे पाण्याची गरज वाढलेली आहे. आणि दुसरं, आता पूर्वीच्या काळी फक्त शेतीसाठी आणि पिण्यासाठी एवढंच पाण्याची गरज होती. त्यावेळेला कारखानदारी किंवा इंडस्ट्री काही नव्हती. आता इंडस्ट्रीला कारखानदारीला पाणी भरपूर लागतं. मग ती जी गरज आहे ती गरज भागवताना साहजिकच शेतीकडे पाण्याचा तुटवडा निर्माण होतो. पाणी जेवढं होतं आकाशातून पडत होतं पाऊस, तेवढाच पाऊस आत्तासुद्धा पडतो. जास्त फक्त पुढे मागे पडतो. आणि आता ह्या हिमनद्या वितळत असल्यामुळे दरवर्षी पावसाचं प्रमाण वाढत आहे कमी होण्याऐवजी, आणि चक्रीवादळं वगैरे ह्यांची संख्या वाढत आहे. तर निसर्गात काही काही बदल होऊन राहिलेले आहेत. पण नेमकं पाण्यामुळेच अमुक गोष्टी होतात आणि राहतात असं नाही. पण पिण्यासाठी पाण्याची गरज आहे, आरोग्यासाठी पाण्याची गरज आहे. आणि ती भागवण्यासाठी पूर्वी टँकरने पाणी देत असत, आता रेल्वेने पाणी दिलेलं आहे. म्हणजे ती वेळ आलेली आहे रेल्वेने पाणी देण्याची. मग मूलस्थानी जिथे पाऊस पडतो तिथे मूलस्थानी जर जलसंग्रह केला तर ही समस्या नाहीशी होऊ शकते. मूलस्थानी जिथे पडतो तिथे जेव्हा पडतो तेव्हा लगेच. आणि भूपृष्ठ पातळीखाली याच्यात 2 गोष्टी आहेत, 3 गोष्टी. एक म्हणजे बाष्पीभवन सूर्याच्यामुळे होणारं कमी होतं, वाऱ्यामुळे होणारं कमी होतं किंवा जवळजवळ थांबतं. आणि तिसरं, त्याचं भूगर्भात पुनर्भरण होतं त्याच्या साईड वॉलमधून. तळ्याचा जो परिघ आहे, परिघाच्या ज्या भिंती आहेत त्याच्यातून 24 तास हे होतं. कारण बुडाशी आलेला माती आणि गाळ आहे त्यामुळे तळाकडं सीलच झालेलं असतं, पर्क्युलेशन होतच नाही. तो गाळ उपसून शेतात टाकावा वगैरे वगैरे. पण पुनर्भरण जर व्हायचं असेल तर त्याचा परिघ जेवढा मोठा असेल तसं. आणि मग आता असं की ह्या आपल्या पाण्याची जी गरज आहे त्याची सांगड आपण उद्योगधंद्यांच्या वाढीशी, रस्ते बांधणी, पूल बांधणी याच्याशी निगडीत जर केली तर त्यांना लागणाऱ्या गौण खनिजाची गरज भागेल. आणि जेवढं गौण खनिज त्यांना आपण देऊ तेवढी जी भूपृष्ठामध्ये पोकळी निर्माण होईल, तिचं नैसर्गिकरित्या पावसाचं पाणी आपोआप जमा होत राहील. म्हणजे
जलसंधारण होत राहील आणि पाण्याबरोबर वाहून आलेली माती तिथं जमा होत राहील, त्यामुळे मृत संधारण होत राहील आणि लोकांना अकुशल लोकांना रोजगार देण्यासाठी हे खोदकामाचा सोपा उपाय गाव पातळीवर सगळीकडे उपलब्ध राहील. मग पूर्वीच्या काळी कुटुंब आणि कुटुंबागणित विहीर म्हणजे एखादं आडनाव आपल्या चंदनपूरकर सरांचं एखादी वास्तू त्या घरातल्या माणसांसहित म्हणजे 50 माणसांचं 40 माणसांची अशी कुटुंब पूर्वी एकत्र कुटुंब पद्धतीत होती, तरी देखील पाण्याचा पुरवठा वर्षभर विहिरींना असायचा. आणि आता विहिरी होतात किंवा पाण्याचा काय म्हणायचं साठा तेवढा राहत नाही जेवढा पूर्वीच्या काळी. जो मी माझ्या बालपणी अनुभवलाय तीच आमची गावातली विहीर आज पूर्णपणे साधारण मार्च महिना आला की पाणी तिचं आटतं. यामागे तुम्हाला असं म्हणजे अतिरिक्त वापर करणं गाव आहे त्याच्यामुळे अतिरिक्त वापर नाही, माणसं आता शहराकडे गेली आहेत, तरी देखील गावाकडचा विहिरीचा स्रोत कमी व्हायला लागला. याला विशिष्ट काही कारण असावं? हो आहे ना, उघड कारण आहे. सध्या होत असलेली बेसुमार जंगलतोड म्हणजे नवीन वृक्ष लागवड काही होत नाही आहे, ती चांगली झाडं तोडून त्याच्यातून पैसा निर्माण करणं आणि तो चैनीसाठी वापरणं. चैनीसाठी म्हणजे दैनंदिन गरजेचंच आहे असं नाही, तर त्याच्यासाठी ते होते. आणि पूर्वी जंगलं असल्यामुळे पाऊस आकाशातून ज्यावेळेला पडतो त्यावेळेला हवेतील ऑक्सिजन त्याच्यात जिरून जातो, त्यावेळी तो ऑक्सिजनने समृद्ध असा होतो. तो झाडाच्या पानांवर पडतो, पानांवर पडल्यामुळे त्याच्यात आकाशातून तो जमिनीकडे येत असताना त्याच्यात जी विध्वंसक गतिजन्य ऊर्जा जी निर्माण झालेली असते, कायनेटिक एनर्जी, तर ती पानं झेलतात आणि ती ऊर्जा नष्ट होते आणि पावसाच्या थेंबाचं तुषारांमध्ये रूपांतर होतं. छोटे छोटे तुषार त्या थेंबाचे तयार होतात आणि ते वृक्षाच्या मुळाशी जमा होतात. साहजिकच तिथली माती, तिथली मुळं त्या पाण्याने ओली होऊन म्हणजे हे होतं आणि ते पाणी विहिरींना, ओढ्यांना, नाल्यांना काही काळानंतर मिळत असे. आता जंगलतोड झाल्यामुळे पाऊस जो पडतो तो जमिनीला जखम करतो, जमिनीच्या कायनेटिक एनर्जीमुळे जमिनीला जखम करतो आणि माती घेऊन तो थेंब उताराकडे धावत सुटतो आणि जमिनी खरवडल्या जातात, उद्ध्वस्त होतात, उजाड होतात. तर हा जंगलतोडीमुळे झालेला फार मोठा आहे आणि मग त्याचा परिणाम जमिनीमध्ये मुरणं हा कमी कमी होत जातो आणि पाणी कमी झाल्यामुळे लोकांची ओरड किंवा गरज वाढत राहते. तुमच्या दृष्टीने गावामध्ये मोठी वास्तू आणि अवतीभोवती जागा, तर गावातल्या लोकांनी नक्की काय करावं? मग आपण महानगर किंवा उपनगराकडे वळूया, पण आधी गाव पातळीवरती काय करता येईल लोकांना पाणी टंचाई कमी करायला? हा, गाव पातळीवरती फार सोपे उपाय आहेत. सोपे उपाय म्हणजे असं की तुमच्या शेतामध्ये आधी आपण शेत हा घटक धरू, गाव पुढच्या टप्प्यात धरू आणि तालुका त्याच्या पुढच्या टप्प्यात धरू. तर शेतामध्ये 2 हेक्टर जमीन म्हणजे 200 गुंठे जमीन मध्ये 20 ते 25 गुंठ्याचं आयताकृती आणि बुडाकडे निमुळत होत गेलेलं, ज्याला 60 अंशाचा उतार असेल असं आयताकृती शेततळं खोदायचं. म्हणजे जो काही वर्षभरात कधीही पुढे मागे दिवसा रात्री जो पाऊस पडेल कमी, तो सगळ्याच्या सगळ्या त्याच्यात जमा होईल. जास्ती असलेला पुढे वाहून जाईल, पण तो जमा होताना काही प्राथमिक 2-3 गोष्टी होतील. प्रथम तो जमिनीत जिरून जाईल
दुसऱ्या तिसऱ्या वेळेला जमीन जरा संपृक्त झाल्यामुळे तो जमिनीमध्ये त्या तळ्यामध्ये काही पाणी दिसेल आणि चौथ्या पाचव्या पावसानंतर तो तलाव ते तळ काही काळ का होईना तुडुंब भरलेलं दिसेल आणि त्याची पुनर्भरणाची सगळीकडे हे चालूच असणार आणि हे 20 ते 25 गुंठ्याचं जे शेततळं 2 हेक्टर जमिनीमध्ये म्हणजे 200 गुंठे जमिनीमध्ये एक अशा पद्धतीने छोटी छोटी शेततळी तयार केली. त्याला मी आधुनिक बहुलाभार्थी शेततळे असं नाव दिलेलं आहे आणि त्याला जो उतार जो दिलेला आहे तर आपल्या कुठल्याही क्रिकेटच्या सामन्यामध्ये सामने होतं जे स्टेडियम असतं त्याला उतार असतो. मागच्या प्रेक्षकाला मॅच बघता येईल अशी सोय म्हणजे काही त्याची कुचमणा नसते आणि सगळेजण मॅचचा आनंद लुटू शकतात. तसं ह्याला मंद उतार असलेल्या चारी बाजूला असला की मनुष्य प्राणी एकदम त्याच्यात जाऊन बुडणार नाही किंवा प्राणी गाय म्हैस किंवा ते एकदम काही जाऊन बुडणार नाहीत. आता वृत्तपत्रात 45 अंशाचा तो उतार असतो त्यामुळे तो स्वतःच्या वजनासकट जातो आणि खालच्या गाळामध्ये रुतून बसतो. त्यामुळे सगळीकडं शेततळ्यात बुडून मृत्यू असं आपण वाचतो. ह्याच्यामध्ये उतार मंद दिला की मनुष्य हानी प्राणाची हानी होणार नाही आणि ह्या शेततळ्याला इनलेट आणि आउटलेट दोन्ही नसणार आहेत. जे काही पाणी जमा होईल ते फनेलसारख्या ह्या नरसाळ्यामध्ये एकत्र जमा होऊन जमिनीमध्ये फक्त पुनर्भरण होईल असं आहे आणि वाहून आलेला गाळ तोही तिथे जमा होईल. जर फार मोठी ढगफुटी झाली किंवा 100-150-250 मिलीमीटर पाऊस अचानक पडला तर त्याच्यामुळे जमिनी खरवडल्या गेल्यानंतर ती जी सुपीक माती पुढे वाहून जाते ती जागजागी ह्या शेततळ्यात राहील. ह्या शेततळ्यातली पुन्हा त्यांच्या शेतामध्ये आपल्याला वाहून नेता येईल म्हणजे आणि त्यांची शेतं पुन्हा बहरू शकतील. नाहीतर ही माती पुढं बंधारा तलाव बंदर याच्यामध्ये जाऊन तिथं अडचण नाही त्यांची साठवण क्षमता कमी करते. तर ती त्यांची साठवण क्षमता चांगली राहील शिवाय यांचं शेतही सुरक्षित राहील असा याच्यात दुहेरी समन्वय होऊ शकतो. म्हणजे पूरस्थिती सुद्धा नियंत्रणात हो, आणण्यासाठी हो, हो, याचा हो. उपयोग होऊ हो, शकतो. हो. या गाळाचा संचय जर का शेताच्या बांधणी झाला हा गावचा प्रश्न या पद्धतीने मला अजून एक नाही पडलेला सांगतो प्रश्न ना नाही पुढचं सांगतो ना हा, अजून नंबर- गावामध्ये खोलगट पहिल्यांदा खोलगट आणि मग पडीक नापीक ओसाड पडीक नापीक ओसाड नंतर खडकाळ मुरमाड आणि रेताड असे आता ही 6 विशेषणं झाली. मग शासकीय वन खात्याच्या खाजगी अशा ज्या जमिनी असतील ह्या जमिनीमध्ये स्टेडियम टाईप खाणी लावायच्या की ज्यांचा उतार मंद राहील त्यातनं दगड मुरून माती काढायचे आणि ज्या बाजूला उतार असेल तिथे इंग्रजी यू आकाराचा 3 मीटर 4 मीटर उंचीचा थर रचायचा बांध घालायचा म्हणजे वाहतूक वाचणार नाही आणि वरनं उलट वाहत आलेलं पाणी आणखीन जमा होईल आणि त्याच्यावर जलद वाढणारी आणि चारा म्हणून किंवा हिरवळीचं खत म्हणून उपयोगी पडणारी झाडं त्वरित लावायची म्हणजे त्या शेततळ्यातलं बाष्पीभवनही होणार नाही म्हणजे किंवा मंद गतीने होईल आणि त्याच्या जोडीने चारा निर्मिती किंवा हिरवळीच्या खताची निर्मिती होत राहील. असा समन्वय आपल्याला साधता येऊ शकतो आणि हे काम सोपं आहे. अनेक लोकांना हे देता येऊ शकतं आणि आपण 80% जी पडीक जमीन आहे जिरायती कोरडवाहू आणि पर्जन्याधारित ती बारमाही बागायती शाश्वत तिचं रूपांतर करू शकतो आणि याच्यात एका पिकाच्या जागी आपण 3 पिकं घेऊ शकतो आणि साधारण निसर्गाचा एक नियम असा आहे वर्षभरात 3 पिकामध्ये कुठल्या तरी पिकाला शेतकऱ्याला फटका हा बसतोच. त्यामुळे निदान 2 पिकं तरी त्याला मिळतील आणि तो सुखासमाधानाने त्याचा प्रपंच भागवू शकेल. किती सुंदर संकल्पना. म्हणजे पूर्वापार लोक
समृद्धी काय असतं हे ज्यांनी अनुभवले अशा काळात आपण होतात. आत्ता ही समृद्धी नाही असं मी म्हणणार नाही, पण एका वेगळ्या अर्थाने असं विचारलं तर गावाकडे थोडंसं मोठी घरं आणि आजूबाजूला वास्तूच्या बाजूला जागा, पण शहरामध्ये जिथे फ्लॅट धारक आहेत लोक, जिथे सोसायटीमध्येही काही वेळेला खाली वावर करण्याकरता मोकळं फिरण्याकरता जागा नसते, अशा लोकांसाठी तुम्ही काय सांगाल? हां, की आता आपल्याकडं पूर्वी नुसती बृहन्मुंबई होती, हां त्याच्या जोडीने नवी मुंबई झाली, त्याच्यानंतर आता तिसरी पनवेलकडे होऊन राहिलेली आहे आणि चौथी वाढवण बंदराकडे होऊन राहिलेली आहे. आता ही महानगरं निर्माण करणं हे आपण थांबवायचं आणि पुणे आणि चिंचवड ह्या 2 महानगरपालिका ज्या आहेत ह्याच्यामध्ये कुठेही शेती नव्हती, ह्याच्यामध्ये फक्त घरं होती आणि काही कारखानदारी होती. पण नाशिक महानगरपालिका जी झाली ती 8 नगरपालिकांचं विलिनीकरण करून झाली आणि प्रत्येक नगरपालिकेच्या भोवती शेती होती. त्यामुळे तिथले लोक शेतीमध्ये आघाडीवर आहेत. आज सह्याद्री फार्मिंग किंवा काही ज्या शेतीबद्दलच्या संस्था आहेत त्या नाशिक जिल्ह्यात आहेत, पुणे जिल्ह्यात नाही आहे दिसत. पेपरमध्ये वाचण्यावरून आपल्याला आकलन होतं. तर ते शेतकरी त्यांच्या शेतातलं जे काही भाजीपाला अमुक तमुक जे असेल ते ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये घेऊन लगेच हायवेला जाऊन विकून टाकतात, ते मार्केटिंग करतात. आपण मार्केटिंग केलं पाहिजे, म्हणजे नुसती शेती 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 असं नको, आपण डोळसपणाने मार्केटिंग केलं पाहिजे. आणि आतापर्यंत शेतकऱ्यांनी अपार कष्ट केले, पण भरभराट कोणाची झाली तर दलालांची झाली, व्यापाऱ्यांची झाली. आणि मध्ये 4-5 वर्षापूर्वी असं वृत्तपत्र झालं, तुरीची डाळीची टंचाई निर्माण झाली म्हणून सगळ्यांनी तूर लावली, तुरीचं बंपर पीक आलं आणि आपल्या महाराष्ट्रात तुरीची सगळ्यात मोठी बाजारपेठ जालना आहे. तर तिथं शेतकऱ्यांनी ती तूर आणून विकली 80 रुपये किलो आणि 2 महिन्यांनी त्या व्यापाऱ्याने तीच तूर ठाणे आणि मुंबईला 200 रुपये किलोने विकली. मग 120 रुपयाचा हा जो फरक आहे हा व्यापारी आणि दलालांना मिळाला. मग शेतकऱ्यांची पुढची शिकलेली पिढी याच्याकडे गंभीरपणे कधी बघणार? शेतकऱ्यांसाठी 4 कृषी विद्यापीठं झालेली आहेत. मग त्याच्यामध्ये मार्केटिंग हा एक कंपल्सरी विषय असला पाहिजे. आपण कष्ट करतो, पिकवतो आणि मलिदा मात्र भलताच कुणीतरी घेतो. मग हे आपण किती दिवस डोळे झाक करणार? आपण काय स्वतःमध्ये बदल करणार आहोत का नाही? आणि मग काल परवाचीच बातमी आहे की एक ॲग्रोमध्ये फोटोच आला की कलिंगडाला भाव कमी, व्यापारी कलिंगडाचं बंपर पीक आलं आणि व्यापारी काही देणार. मग त्यांनी ते कलिंगड हायवेवरती जाऊन विकली आणि त्यांना त्याचे पैसे मिळाले. त्यांनी जे सांगितलं हायवेवरती जी लोकल माणसाची जी भराभर घेऊन गेली आणि त्यांनाही रास्त दरात मिळालं, यांना यांचे पैसे मिळाले. आणि असा प्रयोग मेळघाटामध्ये आपल्या गडकरी नावाचे हे जे मंत्री आहेत रस्ते बांधणीचे त्यांनी केला. त्यांनी मेळघाटातल्या जे कुपोषण होणाऱ्या यांना म्हशी घेऊन दिल्या आणि म्हशी घेऊन दिल्यानंतर त्यांना त्या मथुरेच्या बाजूने त्या म्हशीच्या धारा कशा काढायच्या, नंतर त्याची रबडी कशी तयार करायची, ते तिकडची माणसं आणून त्यांनी शिकवलं. आणि ते मेळघाटातले लोक हायवेला आणून रबडी विकतात. रबडी घेणाऱ्या लोकांना चांगली रबडी रास्त दरात मिळते, यांना उत्पन्नाचं साधन झालं. तसं आपण शेतमालाच्या बरं, शेतमाल हा नाशवंत आहे, हा फार काळ टिकवत नाही, याची वाहतूक केली तर आणखी कमी होतो. त्यामुळे तो झाल्याबरोबर तात्काळ ग्राहकापर्यंत कसा जाता येईल तो त्याच्याकडे आपण लक्ष द्यावं. आणि ग्राहकाला रास्त दरात ताजा मिळाला तर तो घेणारच आहे. आता इथे फक्त मी एक मार्केटिंगचे विद्यार्थी किंवा व्याख्यानं देत असते अनेक ठिकाणी, तेव्हा मला असं जाणवतं, मला विद्यार्थी किंवा तिथल्या ज्या काही महिला गृहउद्योग करत असतात त्या मला म्हणतात, मॅडम पूर्वापार तुम्ही म्हण ही ऐकलीच असेल की पिकतं तिथे विकत नाही. तर आम्ही जेव्हा आमचे काही पदार्थ विकायला जातो
तेव्हा मग अनेक कारणांनी आम्हाला परत पाठवलं जातं, किंवा तो दर जो शहरांमध्ये आमच्या वस्तूंना मिळतो तो आम्हाला आमच्या गावामध्ये मिळत नाही. मग ही कुठे मानसिकता बदलायला हवी का गावाकडच्या लोकांनी, किंवा काय करता येईल याकरता? हा, याकरता एक करता येईल. पूर्वी कुठेही दूध संकलन नव्हतं. 50 वर्षापूर्वी, 80 वर्षापूर्वी. आता गावोगाव दूध संकलन व्हायला लागलं. दूध संकलनातून सगळीकडे डेअऱ्या उभ्या राहायला लागल्या. त्याच्यात अमूलसारखा हे ब्रँड तयार झाला, आनंदसारखं हे झालं. आणि ते कुरियनच ना, व्हर्गीस कुरियन, त्यांनी हे नवीन व्यवस्था त्यांनी निर्माण केली. आणि त्या व्हर्गीस कुरियनचीच मुलाखत आहे की आम्ही आमचं उत्पादन 4 पट वाढवलं, पण आमच्या उत्पादनाचे भाव खाली येऊ दिले नाहीत. आम्ही मार्केटिंगकडे लक्ष ठेवलं की ह्या उत्पादनाला तेवढाच भाव मिळेल. तुम्ही म्हणले फक्त उत्पादन करताना मार्केटिंगकडे लक्षच देत नाही. तर तुम्ही आता तुम्ही कोणता प्रश्न विचारला? मार्केटिंग. म्हणजे गावाकडे तो दर तेवढा वाजवी नाही, मिळत मग नाही. आता हायवेवरती, सगळीकडे हायवेवरती तुम्ही कुठेही कानाकोपऱ्यात म्हणजे वाहतुकीला बाधा येणार नाही अशा ठिकाणी हे केलं तर तुमची लगेच विक्री होऊ शकते. आणि अशी विक्री सध्या दिवे घाटामध्ये चालूच आहे. सगळे तिथले त्या झेंडेवाडी आणि सोनोरी परिसरातले लोक जे आहेत, दिवे परिसरातले, ते तिथं त्यांच्या फळांचे स्टॉल लावतात आणि लोक थांबून घेतात आणि 10 मिनिटात पुढं जातात. त्यांना दुसऱ्या म्हणजे दलाल, मार्केट, बाजार समिती कशाचं काही हे नाही. खूप काही प्रश्न आणि त्यांची उत्तरं चालेल ना, आहेत. तुम्ही कधी विचारणार का? अजून आपल्याला एखादा इंटरव्ह्यू करावाच चालेल ना, चालेल. पण वेळेअभावी मी आपली रजा घेते. तरी परंतु चालेल ना, चालेल. आत्ताच्या पिढीला किंवा आम्हालाही आमच्या पिढीला पाण्याचं व्यवस्थापन किंवा वापर नक्की माणसांनी किती केला हवा आणि भविष्यात ही टंचाई होऊ नये, किंवा माणसाच्या गरजा माणसांनी कितपत ठेवाव्यात, किंवा किती लिटर पाणी प्रत्येक कुटुंबाने वापरावं, असा काही अभ्यास आपल्या हा मुद्दा तुमचा म्हणणं बरोबर आहे, पण याचा तपशील वेगवेगळ्या पद्धतीने जमा करून सांगावा लागेल. पण त्यातला एक भाग थोडासा माझ्या मनात जो आहे तो तुम्हाला सांगतो. पूर्वी काही ठिकाणी आपल्याकडे सध्या जे फ्लशचे जे संडास आहेत तसे संडास नव्हते, तर ते विटामध्ये संडास बांधायचे आणि आपला ड्रॉइंग याच्यामध्ये 60 अंशाचा जो सेट स्क्वेअर असतो तसा स्लोप असलेला एक मध्ये इंग्रजी यू आकाराचा एक पन्हाळ तयार करायचे आणि ती ड्रेनेजला जोडून द्यायची. असे संडास पूर्वी होते. त्यामुळे मानवी विष्ठा ही तिच्या वजनानेच खाली घरून निघून जायची, कमी पाणी लागायचं आणि स्थानिक गवंडी सिमेंटने घोटून तो हे करू शकतो. तर आपण नवी बांधकामं जिथं होतात तिथं ह्या पद्धतीने संडासाची व्यवस्था केली पाहिजे. हा एक भाग. दुसरा भाग, पूर्वी सगळेजण बहिर दिशेला जायचे. कुणाच्या घरात संडास नव्हते बघा, सगळे लांब कुठंतरी बहिर दिशेला जायचे. मग येताना एकमेकांना ते रामराम तरी करायचे, लोकांशी संवाद व्हायचे. आता घरातही आईवडिलांशी संवाद होत नाही, बहीण भावंडांशी, पती पत्नींशी संवाद होत नाही. मग संवाद वाढायला हवा. मग ह्याच्यात कुठेतरी सामूहिक स्वच्छतागृह जर एक गावामध्ये केलं, एक गाव एक पाणवठा, तसं एक गाव अनेक शौचालयं जर हे केली तर ही मानवी विष्ठा उत्तम सेंद्रिय खतात रूपांतर होऊ शकते. तिच्यापासून इंधन वायू तयार होऊ शकतो की जो आज आपल्याला इंधन वायूमुळे आपले सगळ्यांचे डोळे पांढरे व्हायची वेळ आलेली, तर ते हे होऊ शकतं. आणि त्या विष्ठेचं रूपांतर सेंद्रिय स्लरीमध्ये होऊ शकतं आणि ती स्लरी शेताला सेंद्रिय खत म्हणून उपयोगी पडू शकते. तर असा काही दुसरा पर्याय होऊ शकतो, करता येऊ शकतो. पूर्वी चाळी होत्या, चाळीमध्ये लोक सगळे एकमेकाला ॲडजस्ट करून संडासांचा वापर करत होते गुण्यागोविंदाने. तर ह्यातला जो चांगला भाग आहे तो आपण समजून घेऊ शकतो
आणि करू शकतो. आता आपण मोठी सदनिका घेतो, त्याच्यात WC5 हे किती वेळ वापरतो आपण, पडूनच राहतं. पण त्याच्यासाठी किंमत जी देतो ती त्या अख्ख्या सदनिकेला ज्या दराने देतो त्याच दराने त्याला देतो. वापर मात्र कमी त्याचा, पण हे कुणाच्या लक्षात येत नाही. आणि आता ओघाओघातच तुम्ही हे सांगितलं, एका दिवाळी अंकात गेल्या वर्षीच्या हाँगकाँगमध्ये जी बांधकामं होतात त्याच्यात सदनिका कुठं नाही आहे, किचन कुठं नाही आहे, किचन नाहीच आहे. बाकीचे बेडरूम आहे, हॉल आहे, अमुक आहे तमुक आहे, पण किचन नाही. का नाही? तर तिथं पहाटे 4 पासून रात्री 1-1:30 वाजेपर्यंत रस्त्यावरच तुम्हाला हवे ते पदार्थ लगेच गरम गरम मिळतात, रास्त दरामध्ये मिळतात. मग ते आणा, धान्य आणा, दळून आणा, साठवण ठेवा, पुन्हा हे करा. ह्याच्यात जो वेळ जातो तो कशाला करायचा? पुन्हा हाँगकाँगमध्ये कुठेही किचन नाही आहे. त्या दिवाळी अंकात मोठा लेख आहे. मग ही लाईफस्टाईल बदलत चालली गेली आपली. आपण पूर्वी सांडगे करायचो, पापड कुरड्या करायचो, आता कोणी करतं का? आता हे ऑब्सोलेट झालेल्या गोष्टी आहेत. आणि ह्या कालसुसह्य, कालसुसंगत अशा काही नव्या गोष्टी आपण हे केल्या पाहिजे. पण मग आता तुम्हाला जसं सांगितलं की पाण्याची बचत करायची. आपण फ्लश केलं की किती लिटर पाणी जातं, आपण हे केलं की किती बांधकामं होतात वगैरे वगैरे. मग याच्यावरती हे आर्किटेक्ट वगैरे हे का बोट ठेवत नाही? आणि पूर्वी बहुधा ह्या आपल्या ह्याच त्या गावच्या सरपंच होत्या, आता उपमुख्यमंत्री आहेत ना, त्यांनी ह्या पद्धतीच्या गावात सगळे संडास केलेले आहेत. म्हणजे त्यांचं कर्तृत्व खरंच चांगलं आहे. ह्या काय त्यांचं नाव आहे, सुनेत्रा. तो आणि तुम्ही तो संडास बघितला असेल, असा विटामध्ये बांधलेला आणि सिमेंटच्या गिलाव्याने केलेला आणि 60 अंशाचा स्लोप असलेला, असं तुम्ही तो बघितला असेल बघा. मग ह्याच्यात तारतम्याचा भाग आहे साधा. बरं, तिथं काही दुर्गंधी नाही, डास नाही, काही नाही, थोडं कमी पाण्यामध्ये होऊ शकते. पण ही आता मानसिकता पुन्हा आणली पाहिजे. कसं जमेल तसं प्रयत्न केले पाहिजे. आता बदलत्या काळानुसार ही संधी वाटते तरी, परंतु प्रत्यक्षात आणताना थोडेसे कष्टदायी लोकांना वाटू शकतं. कारण हाय प्रोफाईल लिव्हिंग स्टाईल हा जो पॅटर्न आहे त्याच्यामध्ये नक्की कुठल्या गोष्टी आपण समावित करायच्या आणि नाही, हा संभ्रम जनमानसात अजून त्याच्यावरती हे आहे. पण मला असं वाटतं की प्रत्येकाने ठरवलेलं असतं की आपलं आयुष्य कसं जगायचं. तर तुमच्या म्हणजे या इंटरव्ह्यूच्या शेवटाकडे येताना मला असं वाटलं की नक्कीच आपण कुठे ना कुठे म्हणजे नोकरीतला काही काळ तुमचा आणि त्यानंतरचा टप्पा फक्त सुरुवातीला घ्यायचा राहिला, तो आता तुम्ही मला सांगा की आयुष्याच्या कुठल्या टप्प्यावर तुम्ही हे संशोधन सुरू केलं आणि आत्ता ते पुस्तक रूपात यायला साधारणतः 2.5-3 वर्षाचा काळ गेला. तर असं तुम्हाला जीवन म्हणजे कोणी असा विचार करतात की आता माझं रिटायर्ड लाईफ आहे, मी माझा वेळ आनंदाने घालवू शकतो. पण तुम्ही असं न करता सर्व समाजाचा समावेशक म्हणजे पाणी हे जे जीवन मानतो आपण, तर तुमचं जीवन तुम्ही त्या पाणी संशोधनासाठी किंवा पाण्याच्या भूगर्भाच्या पातळ्या असतील मग त्याच्याशी संलग्न सगळ्या अभ्यासाकरता तुमचं जीवन व्यतीत केलं. त्यामुळे संपूर्ण समाजाकडून, भारताकडून, आम्हा सर्वांकडून तुम्हाला मानाचा नमस्कार करते आणि चितळे परिवाराकडून तर तुम्हाला मी दंडवत घालते की अशा विभूती ईश्वरतुल्य कमी असतात. पण हे बळ किंवा अशी शक्ती मगाशी तुम्ही उल्लेख केलात, तो शेवटाकडे येताना ही शक्ती समाज विधायक अनेक कामं होतात, पण समाजाशी संलग्न जी आयुष्यभराची पुंजी आपण म्हणतो तशी पुंजी तुम्ही आज पुढच्या अनेक पिढ्यांना देऊन गेल्या. त्याच्यामध्ये श्रीमती धारप मॅडमचं पण योगदान आहे की शब्दांकन त्यांनी संपूर्ण एक सुंदर पुस्तक स्वरूपात ते आमच्या पिढीला आणि इथून पुढच्या पिढीसाठी. पण त्यामागचा तुमचा अभ्यास, त्यामागची प्रेरणा
किंवा पूर्ण समाजकारांसाठी आपण काहीतरी करून जावं असं म्हणजे हे आयुष्य जगण्याचं ईश्वराने दिलेलं बळ किंवा प्रेरणा कशी होती, काय होती? सांगितलं ना सुरुवातीला साने गुरुजी आणि त्याच्या पुढचं हे म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि ते माझ्या पुस्तकात मनोगतमध्ये मी ते दिलेलं आहे. अच्छा. पुन्हा एकदा आपल्याला मी नमस्कार करते. त्यांच्या प्रार्थनेचा शेवट जो आहे परमवैभावापर्यंत जायचंय, परमवैभावापर्यंत. बाकीचे लोक दारिद्र्य निर्मूलन करू, अमुक तमुक तसं काय नाही, परमवैभावापर्यंत जायचं. आणि साधारण संघ परिवारातल्या ज्या संस्था 26 जानेवारीला जो भारत माता दिवस साजरा करतात 26 जानेवारीला, तर त्याच्यात एक ओळ खाली असते, मा तेरा वैभव अमर रहे, हम दिन चार रहे न रहे. फार सुंदर. एकीकडे स्वकर्तृत्व आणि स्वतःची चौकट मोडू न शकणारा समाज आणि संपूर्ण समाजाचा विचार करणारा, नुसतंच समाज नाही तर पूर्ण इथून पुढे येणाऱ्या सर्व पिढ्यांचा विचार करणारं व्यक्तिमत्व. म्हणून आम्हा साऱ्यांकडून तुम्हाला मानाचा नमस्कार आहे. आणि मला आमचेच नाही, आयुष्यात अनेक साऱ्या जणांचे क्षण तुम्ही सुखकर केले, तर माझ्या 2 ओळी तुम्हाला समर्पित. मी पामर आहे, मी तुमच्याबद्दल काय बोलू, पण बघा आयुष्याचे प्रत्येक क्षण असतात अळवावरच्या थेंबासारखे. कसे जगायचे आणि जपायचे ते आपणच ठरवायचे. खरंच असतात का काका ते सुखाचे किंवा दुःखाचे, ते कोणाबरोबरचे यावर ते ठरतात महत्त्वाचे. इथून पुढे जलसंधारण किंवा त्या संदर्भातल्या माहितीच्या मार्गदर्शनाकरता तुमचं वेचलेल्या आयुष्याचे सारे क्षण सुखाचे होऊ देत आणि तुमचं मार्गदर्शन आणि तुमचे आशीर्वाद असेच आमच्या पिढीशी राहू देत, असं ईश्वराकडे आपल्या शतायुष्याचं वरदान मागते. आणि आम्हाला सगळ्यांना तुम्ही याच्यामध्ये सहभागी करून घेतलं तर सन्माननीय धारप मॅडम आणि चंदनपूरकर सर, त्यांची मुलगी, त्यांचा नातू, तुम्हा सर्व कुटुंबियांचे आम्ही चितळे कुटुंबीय आणि आम्ही समस्त समाज तुमच्या ऋणात राहू. कारण अशी पुंजी, असं धन तुम्ही दिलंय की ज्याचं ऋण कधीहीच फेडता येत नाही. मातृ पितृ गुरु ऋणातनं जसं मुक्त होता येत नाही, तसं याही ऋणातनं काकांच्या आम्हाला कधी मुक्त व्हायचंच नाही. ईश्वर त्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी ठेवू देत एवढी प्रार्थना करते. ते धन्यवाद. परत